जय शिवराय मित्रांनो, मी आज सहज असं ठरवलंय की ऑफिसवरून घरी जाताना एक व्हिडिओ बनवावा. मनामध्ये आलं. आजपर्यंत कधीच मी मोठा व्हिडिओ नाही बनवलेला. आज ट्राय करतोय मित्रांनो. तर तुम्ही फक्त सांगा की व्हिडिओ कसा झालेला आहे. तर मी पहिलं माझं इंट्रोडक्शन देतोय. माझं नाव आहे रुपेश काळे. मी बानेरमध्ये राहतो, पुण्यामध्ये. आणि असंच एका IT कंपनीमध्ये एक फॅसिलिटीमध्ये काम करतो. ॲज अ सिक्युरिटी सुपरवायझर आहे. कुठल्या मोठ्या पोस्टवरती नाही मित्रांनो. जस्ट घरी जात होतो. आज विकेंड होता की म्हटलं की बाबा दिवसभर सकाळी 5 वाजता उठलेलो आहे. आज संध्याकाळी बाहेर गेलो होतो ऑफिसचं काम करून, जरा थोड्या ऑफिसच्या कामासाठीच. पण तरी पण म्हटलं की आज मित्रांसोबत बोलावं किंवा माझ्या जे मनात वाटतंय ते बोलावं. का ते मलाच माहीत नाही, पण सहज बनवतोय. मित्रांनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय किंवा माझे सबस्क्राईबर कोण आहेत हे मला नाही माहिती. मी एक यूट्यूब चॅनल केलं आहे फक्त याच्यासाठी की जेणेकरून माझ्या भवितव्यामध्ये मी 1-2 वर्षानं 4 वर्षानं, मला माहीत नाही की मी किती दिवसामध्ये सक्सेसफुल होणार आहे, पण माझ्या आयुष्यात माझे काहीतरी एक स्टोरेज राहावं. मी 2 वर्षापूर्वी काय होतो आणि त्यानंतर काय आहे हे तर मला माहीत होईल, त्याच्यामुळे बनवले. माझ्यासोबत माझे मित्र आहेत, एक गणेश दादा. तुम्हाला काय वाटतं की पुण्यामध्ये लाईफ कशी आहे, किंवा ज्यावेळेस तुम्ही नवीन आला होतात, आता ह्यांच्या एक गाडीवरून ह्यांनी 3 गाड्या बनवल्यात, तर त्याच्या पाठीमागं गणेश दादाचं खरंच खूप मेहनत आहे. कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही मित्रांनो. हे माझे मित्र आहेत गणेश दादा. आता आम्ही जात आहोत कात्रजहून बानेरला. तर काय म्हणायचं दादा, त्याच्या पाठीमागं तुम्ही काय सांगू? गावाकडच्या लोकांना वाटतं सगळ्या गोष्टी सोप्या आहे, पण एवढं सोपं नाही. मी ड्रायव्हर म्हणून आलो, त्याच्यानंतर एक गाडी घेतली. आता एकच्या मी 3 गाड्या केल्या. मी रात्रीचे दिवसाची रात्र करतो. भरपूर कष्ट आहे पुण्यामध्ये. सगळं काही आहे, पैसा आहे, पण कष्ट पण भरपूर आहे. गावाकडच्या लोकांना एवढं सोपं नाही वाटत. सगळ्या गोष्टी आहे पण कष्ट आहे त्याच्या मागे भरपूर. असं चाललंय. बघा दादा, मित्रांनो, मी त्यांच्यासमोर आहे. आज आमचा दोघांचा 2-3 वर्षाचा म्हणजे आलशात कॉन्टॅक्ट आहे. आम्ही दोघं 2-3 वर्षापासून ओळखतो. मित्रांनो, कुठलंही काम कधी छोटं मोठं नसतं, हे लक्षात ठेवा. भले तुम्ही कुठलाही जॉब करत असाल, कुठलंही काम करत असाल, ते तुम्ही जे आज काम करताय ते कधी तुमच्या एक वेळेस लक्षात ठेवा. तुमचं नशीब जरी तुम्हाला साथ नाही दिलं तर तुम्हाला कष्ट कधीच फसवू शकत नाही मित्रांनो. फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या कामावर प्रेम करा. सगळ्यात महत्त्वाचं, कुठलंही काम करताना स्वतःवर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून काम केलं, स्वतःवर प्रेम करा, नक्कीच यशस्वी होणार मित्रांनो. जर तुम्ही समजा असं ठरवत असाल की बाबा माझ्याकडून हे होईल का, फक्त तुम्ही एकदा जिद्दीने म्हणा मी हे करणारच. जर तुमच्या आतून ते जर आलं, हे युनिव्हर्सल पण तेच सांगते मित्रांनो. ज्या तुमच्या हृदयामध्ये ते तुमच्या स्पंदनं तयार होतात, तेच तुमच्या मेंदूला जाऊन भेटतात. जे स्पंदन मेंदूला भिडलेले असतात तशीच तुमची बॉडी काम करते आणि तुम्ही तेच बनता. मग त्याच्यामुळे तुम्ही एकदम बिनधास्त लाईफ जगा. जे जगताय तिथं तुम्ही राहा. आयुष्य एकदाच आहे मित्रांनो. ह्या आयुष्यात तुम्हाला वन्स मोर पुन्हा नाहीये. भले तुमचं काम छोटा मोठा असो, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करा. एकदम मस्तपैकी लाईफ जगा. आयुष्य एकदम बिनधास्त जगा. दररोज तर खूप सारे प्रॉब्लेम येतात आयुष्यात. आता प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे आयुष्यामध्ये. जर समजा प्रॉब्लेम नसता तर तुम्ही नसता, लक्षात ठेवा मित्रांनो. ज्याला प्रॉब्लेम नाही तो मनुष्य नाही, जनावर आहे, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, मी जर बोलताना काही वाईट बोललो असेल, कुणाचं मन दुखवलं असेल, तर मी मनापासून माफी मागतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक माझ्यासाठी कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो. माझं आता ऑफिस जवळ आलेलं आहे. थँक्यू.